आखाती देशातील युद्धजन्य स्थितीत अनेक विमानं रद्द झाली आहेत। हजारो भारतीय दुबईत अडकून पडलेत। अशा कठीण परिस्थितीत दुबई स्थित मालेगावच्या एका उद्योजकानं माणुसकीचं आगळं वेगळं दर्शन घडवून दिलं। उद्योजक धीरज जैन यांनी आपल्या खासगी फार्म हाऊसचे दरवाजे भारतीयांसाठी खुले करून अडकलेल्या भारतीयांसाठी विनामूल्य निवारा आणि भोजन व्यवस्था उपलब्ध करून दिली। अमेरिका इराण युद्धाच्या झळा आखाती देशांनाही बसल्यात। अमेरिकेचे तळ असलेल्या आखाती देशांवर इराणने हल्ले केल्यानंतर विमानसेवा ठप्प झाली। अशा स्थितीत दुबईत पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांसाठी मालेगावातील उद्योजक समोर आलाय। दुबई स्थित उद्योजक धीरज जैन यांनी अडकलेल्या भारतीयांसाठी आपल्या खासगी फार्म हाऊसचे दरवाजे खुले केलेत। भारतीयांसाठी विनामूल्य निवारा, भोजन आणि अन्य व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिली आहे। धीरज जैन यांच्या रूपानं देवदूतच मदतीला आला अशी भावना मदत मिळालेल्या भारतीयांच्या मनात आहे। मी निगडीवरून आलेली आहे। आज 7 दिवस झाले आम्ही इथंच आहे। इथे नाही तर काल आलोय रात्री आणि इथं व्यवस्थित चांगली सोय आहे। एकदम छान वाटते। असं वाटतच नाही दुसरीकडे आलेलो आहे आपण। मैं हूँ एमपी इंदौर से। मैं और मेरी वाइफ दोनों हैप्पी एनिवर्सरी मनाने आए थे और कुछ कारण से हम लोग के कारण ईरान नहीं हमले के कारण हम दुबई में अटक गए। फिर धीरज भैया ने हमारा बहुत सपोर्ट किया और हम यहाँ पर सुरक्षित थे। दिन रात यहाँ पर इनके जो मेंबर हैं, कार्यकर्ता है, वो हमें सेवा दे रहे हैं। बहुत अच्छा लगा ये सुन के, करके हमने देखा, बहुत अच्छा लगा कि ऐसी ये सेवा, निस्वार्थ सेवा बहुत ही एकदम सराहनीय की हम कह सकते हैं। हम सैल्यूट करते हैं, धन्यवाद करते हैं इनको। 3 तारीख को इधर आ रहे, पर हमारे इधर का माहौल देख के इतना सुंदर लगा, बहुत अच्छा। इधर का खाना भी बहुत सुंदर है। हमारे लिए कोई भी मदद नहीं कर सकते, पर ये लोगों ने मदद किया। हम लोग को बहुत इसके लिए आंखों में पानी आता है कि हम लोग क्या कर सकते। हमको किसी ने मदद नहीं किया, पर ये लोगों ने हमारा भगवान बन के आ गए। आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईतील विमान उड्डाणं रद्द झाली आहेत। उड्डाण रद्द झालेल्या एका भारतीयाला दुबईच्या हॉटेलमध्ये खोली मिळत नाही अशी माहिती जैन यांना मिळाली। तेव्हा अडकलेल्या आपल्या लोकांसाठी दुबईत सोय करायला हवी हे त्यांच्या लक्षात आलं आणि ते लागलीच कामाला लागले। तब्बल 300 जणांची सोय धीरज जैन यांनी या अडचणीच्या काळात केली आहे। परिस्थिती बघितल्यानंतर आपण ऑलमोस्ट 400 नवीन बेड मॅट्रेसेस आणि 700 ब्लँकेट्स ऑर्डर केल्या। 10,000 लोक या ठिकाणी जेवू शकतील ह्या पद्धतीने ह्या ठिकाणी सगळं तांदूळ गहू वगैरे आणून ठेवला आणि तो मेसेज जसा जसा स्प्रेड होत गेला तर पूर्ण जगभरातनं भारतातनं लोक ह्या ठिकाणी यायला सुरुवात झाली। जी लोक ह्या ठिकाणी दुबईमध्ये अडकलेली होती त्यात असे पण काही फोन कॉल्स आले की आम्ही एअरपोर्टवरती तर आहोत, पण आम्हाला इकडे येण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत। आम्ही हॉटेलमधनं बाहेर निघालोय, पण आमच्याकडे आता पैसे नाही आहेत। तर मग आम्ही आमच्या गाड्यासुद्धा त्यांना घेण्यासाठी पाठवल्या। ही पूर्ण ह्या ठिकाणी जी सुविधा होती ती 100% फ्री ऑफ चार्ज होती। कोणाकडनं 1 रुपया घेण्यात नाही आला आणि कुठल्याही दुसऱ्या संस्थेकडनं पण ह्या ठिकाणी 1 रुपया न घेता मागचे 9 दिवसापासून ह्या ठिकाणी ही फॅसिलिटी सुरू आहे। युद्धासारखा बाका प्रसंग समोर असताना मायभूमीपासून हजारो मैल दूर अंतरावर जैन यांच्या रूपानं मदत मिळाल्याने अनेक भारतीयांना दिलासा मिळालाय। एकमेकांना मदतीचा भारतीयत्वाचा संस्कारच धीरज जैन यांच्या रूपानं दुबईत अनुभवता आला। धीरज जैन यांच्या या कार्याचं आता राज्यासह देशभरातही कौतुक होतंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।